भावाने आणलंय पिल्लूसाठी खाऊ. पॅटीस आणलेत. भाचीला लागली असन भूक म्हणून या भाचीसाठी, या दात पडक्या भाचीसाठी पिल्लूचा दात पडला. तिला पॅटीस घेऊन आलाय. आता पण आम्हाला उपवास आहे. हाय गाईज, कसे आहात? होप सो मजेत असतात. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. का ग पॅटीस इकडे आई बसली आहे. हाय, आईची पूजा दाखवते. पूजा मांडली आईने मस्त छान अशी पूजा मांडलेली आहे. बघा, छान रांगोळी मस्त छान मांडली का पूजा. हे जा, मामा बोलवतोय, खाऊन घ्या. चला जावा. आता हळदी कुंकू करतो. शवासनीला आलेल्या बायका अण्णा पुढं का ढकलताय? युट्यूब चालू कर. मला युट्यूब चालू कर. युट्यूब चालू केलं, चालू आहे पण फास्ट चालू कर. हे बी चांगलं शाळा शिकू दे. माझ्या लेकराला चांगलं बरं वाटू दे ग आई. आणि हे इकडं माझं मला भेटायला आलंय. इकडे आली होती आईकडे चक्कर मारायला. पिलूची तब्येत ठीक नाहीये, पण नाही का म्हटली आईला बोलो. आताच्या आता ट्युशन वरून आली की आईला पण मी म्हटलं आता नाही का जरा बरं वाटतंय तिला. आता म्हणलं जाऊ दे, म्हणलं उद्या परवा कधीतरी आपण जाऊ. उद्या परवा हे आणायला ते माझं बदलायला डेस्कटॉप जाऊ ना. तर मग तिला म्हटलं आता आईला पण जरा बरं नव्हतं, तर म्हटलं आई येईल उद्या परवा, तू जा उद्या किंवा उद्या जाऊ. पिकनिक आहे तुझी. ऐकती बाई नाही. बाबाला म्हटली तुम्ही आले तर पटकन आम्हाला 1 मिनिट संतोष हॉलपाशी सोडा, पटकन आम्ही जातो. मग त्यांनी तिथं सोडलं आणि मग अण्णा घ्यायला आले आणि मग पटकन आम्ही इकडं आलो. आता आले जरा बसले, चहा पाणी झालं. जरा आमच्या संजीवनीला जरा लाईक करा, कारण खूप मेहनत करते. लाईक मिळतच नाहीये तिला. काही केवढी काम धाम सोडून करत राहते आपलं काहीतरी घरी बसल्या. पहिलं करत होती व्हिडिओ, पण ते व्हिडिओ तिचे हे झाले ना. सगळ्यांना माहिती आहे ना आता. सगळ्यांना माहिती आहे, पण जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनल त्यांना माहित नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आपलं आधीचं जे चॅनल होतं त्याच्यावर 6,000 तरी होत आले होते सबस्क्रायबर आणि छान चाललं होतं. पण एका व्हिडिओमुळे ते डिलीट झालं आपल्याकडून, म्हणजे त्यांच्याकडून झालं. पण ठीक आहे, इट्स ओके. पण आता हे पण जाईल. तुम्ही लवकर सपोर्ट कराल, है की नाही. आजचा दिवस छान आहे. गुरुवार आहे आज, लक्ष्मीचा वार आहे. आणि मला बरं नाही. लवकर व्हिडिओ चालू दे, पटपट लवकर. ते कसलं बटन मिळू दे म्हणा. ते बटनला खूप अवकाश आहे, पण सबस्क्रायबर वाढव लवकरात लवकर. आणि काय नाही, आता बसले जरा आईपाशी गप्पा मारते आणि मिस्टर येतील मग लगेच चला नाही का. आता जे चांगलं व्हिडिओ करतात त्याला लाईक करत नाहीत, आणि जे फालतू व्हिडिओ करतात त्यांना म्हणजे का लाईक करतात असं मला म्हणायचं नाही. कसले पण काय पण टाकतात. कसे पण ते काय त्या लोकांना काय कसलेही टाकायचे, त्यांना काय फरक नाही पडत. काय पण कसे बी टाकतात, बोलतात काय बी घाणेरडं हे. आणि कसे कपडे घालून त्यांना व्ह्यू जातात. आणि जे चांगले व्यवस्थित व्हिडिओ करतो त्याला नाही होत. म्हणजे असं कसं तसं म्हणजे लोकांनी पण बघितलं तर चांगलंच बघितलं पाहिजे, वाईट नाही बघितलं पाहिजे ना. जे चांगले असतात ना त्यांची प्रगती हळूहळू होती, आणि जे घाणेरडे असे व्हिडिओज बनवतात त्यांची प्रगती फास्ट होती. पण ते मध्येच आपलं काय म्हणतात सगळं इज्जत घालून काय उपयोग. बायका कशा पण व्हिडिओ बनवतात, कशा शिव्या देणे, कपडे कसे नाही घालायचं. सगळेजण बघतात व्हिडिओ. आपण करायचं ना चांगले व्हिडिओ करायचे. म्हणून तर म्हणते वेळ लागल माझ्या याला. पण लहान मुलं बघतात, म्हातारी माणसं बघतात. छान व्हिडिओ करायचे सगळ्यांनी. म्हणजे असं कोणी वाईट जरी असे कसे तरी कसं नसतं. त्यांना लवकर पाहिजे असं, लवकर पैसे छापायचे, मग छापू दे. नाही ना, सगळी बघितलं असं मग काय लोकांना वाटतं वगैरे कसे व्हिडिओ काय. आपल्याला वाटतं की आपण एवढं व्यवस्थित करून आपलं होत नाहीये, पण नाही, आपलं पण होईल.
नको काळजी करू. ज्याच्या मागं आईचा आशीर्वाद आहे. नाही नाही आहे माझा पण आहे, लक्ष्मीचा पण आहे आशीर्वाद. मग काय आणि लवकरच होईल आपलं, काही टेन्शन नाही. मी तर काय नाही, होऊ दे, उशीर लागणार पण व्यवस्थित करायचं, चांगल्या मार्गाने करायचं, जेणेकरून आपण इज्जतीने राहिलो, इज्जतीनेच करायचं. असलं घाणेरडे थोड्याशासाठी कशाला उगाच हे करायचं. मग तसं आपण पण करू शकतो ना, असं उघडण पागडण काय गरज आहे. त्यापेक्षा चांगल्या करायचं, सगळ्यांनी छान म्हणलं पाहिजे, वाईट नाही म्हणलं पाहिजे. माझं तेच आहे. तर चला बघू आता.